मेहकरमध्ये तलाठी कार्यालय ओस तलाठ्यांच्या गैरहजेरीमुळे शेतकरी व विद्यार्थी त्रस्त। मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून तलाठी कार्यालयांना कुलूप असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आता प्रश्न असा पडतो की जर कार्यालयात तलाठीच नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायला जायचे कुठं? सध्या खरीप हंगाम सुरू आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी 7/12, 8A आणि इतर महसुली कागदपत्रांची तातडीने गरज आहे। मात्र तलाठी कार्यालयाची उंबरे झिजूनही शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे। यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे। केवळ शेतकरीच नाही तर विद्यार्थीही या परिस्थितीमुळे भरडले जात आहेत। शिष्यवृत्तीचे फॉर्म असोत किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले महसुली दाखवल्याशिवाय कोणतीही हालचाल होत नाही। अनेकदा तलाठी कार्यालयात उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामे रखडली आहेत। दुसरीकडे प्रशासनाचा कारभार किती ढिसाळ आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या इमारतीकडे नजरे टाकणे पुरेसे आहे। सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून गावागावात तलाठी कार्यालय उभारली, पण वास्तव हे आहे की अनेक इमारतींचे काम अर्धवट आहे, तर काही ठिकाणी इमारती पूर्ण होऊनही त्या अधिकृतपणे हस्तांतरित झाल्या नसल्याचे कारण दिले जात आहे। काही ठिकाणी निकृष्ट बांधकामाची चर्चा आहे। थोडक्यात सांगायचे तर ज्या उद्देशाने ही कार्यालय बांधली तो उद्देश या प्रशासकीय अनास्थेमुळे धूळ खात बसला आहे। एकूणच प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामीण जनतेत मोठा संताप व्यक्त केला जात आहे। आता या कार्यालयांची चौकशी कधी होणार आणि सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।